जो बोले सो निर्भय सतगुरु रविदास महाराज की जय। आज सतगुरु रविदास महाराजांच्या पवित्र जो वाणी पहिली ज्या वाणीतून गुरु रविदास महाराजांचा पावन पवित्र शब्द आहे, त्या शब्दाचं आपण पहिले वाचन करूया, नंतर मग त्या शब्दावर उच्चारणपणे त्यांचा भावार्थ पण समजून घेऊया। तर मी सगळ्या माझ्या प्रेमी गुरुप्रेमी भक्तांना एक विनंती आहे की गुरु रविदास महाराजांचं हे पावन पवित्र वाणीमधलं पहिलं शब्द आहे जे सांगू इच्छित आहे। श्री राग मधलं शब्द आहे। श्री राग वाणी सतगुरु रविदास महाराजांची एक ओंकार सतगुरु प्रसाद। गुरु रविदास महाराजांची वाणी। तो ही मोही मोही तो ही अंतर कैसा कनक कटक जल तरंग जैसा जो पे हमना पाप करता आहे अनंता पतित पावन नाम कैसे रहाओ तुम जो नायक आछू अंतर्जामी प्रभते जन जाने जे जनते स्वामी शरीर आराधे मोको विचार देहु रविदास समदल समझावे को। या पवित्र अमृतवाणी सतगुरु रविदास महाराज त्या परमपिता परमात्म्याला शोधण्यासाठी लोक कुठं जाऊन त्या परमात्म्याच्या प्रेमामध्ये जाऊन शोधल्या जातं। कोणी मोठ्या जंगलात शोधतो, कोणी मोठ्या डोंगरावर जाऊन आपली तपस्या लावून शोधतो। तर गुरु रविदास महाराज या पावन परमेश्वरांची भक्ती कशी असायला पाहिजे आणि परमेश्वर कुठं आहे हे सांगण्याचं काम या अमृतवाणी गुरु रविदास महाराजांच्या या पवित्र विचारातून सांगतात। तोही मोही मोही तोही अंतर कैसा। गुरु रविदास महाराज सांगतात या जीवनामध्ये त्या परमात्म्याला कुठं शोधण्याचं आहे, तर आपल्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा समावलेला आहे। या हृदयामध्ये परमात्मा आपला अंतरात्म्यामध्ये बसलेला आहे। त्या आत्म्याला सोडून जर कोणी ते शोधत असेल तर ते गुरु रविदास महाराजांची वाणीमध्ये स्पष्ट भाषेत सांगितलं आहे की तो रानावनात किंवा डोंगरात बसलेला नाही, तर तो आपल्या हृदयरूपी आत्म्यामध्ये बसलेला आहे। त्याला तुम्ही जागायला हवं आणि त्या परमात्म्याचं चिंतनातूनच प्राप्त होतो असं गुरु रविदास महाराजांच्या शब्दामध्ये सांगितलं आहे की तोही मोही मोही तोही। हे परमेश्वरा, तुझ्या आणि माझ्यामध्ये कुठलंही अंतर नाही। जसं ज्याप्रमाणे एक सोनं आहे आणि त्या सोन्यातून बनलेले जे दागिने आहेत त्या दागिन्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकार केले जातात, तसं परमात्मा तू माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे। तुझ्या अनेक नावानं तुला ओळखल्या जातं आणि त्या नावानं तुला प्रत्येक नावानं लोक सिमरनामध्ये
तुझी आठवण करतात, पण तू शोधण्याला कुठं बसलेला नाहीस, तू माझ्या मनामध्ये बसलेला आहे, असं वर्णन गुरु रविदास महाराजांच्या या पवित्र वाणीमध्ये सांगल्या जातं. कनक कटक जल तरंग जैसा. गुरु रविदास महाराज म्हणतात, एखाद्या समुद्राच्या मोठी लाट आली, त्या लाटेमध्ये लाट येते आणि ती लाट अशी बाहेर येते आणि पुन्हा समावल्या जाते त्या मोठ्या सागरामध्ये. ज्या मोठ्या सागरातून आलेली लाट पुन्हा सागरामध्ये समावल्या जाते. तसंच माझ्या या परमपिता परमात्म्याला, माझ्या आत्म्यारूपी परमात्म्याला जर जागवलं, तो सगळ्यांच्या रोमामध्ये लपलेला बसलेला आहे. जसे गुरु रविदास महाराजांच्या या पवित्र वाणीतून सांगल्या जातं, तसंच जगत गुरु नामदेव महाराज पण सांगतात, सब गोविंद है, सब गोविंद है. सगळं गोविंद आपल्या या गुणामध्ये, आपल्या मनामध्ये आणि आपल्या आत्मामध्ये, आत्म्यारूपी परमात्मा बसलेला आहे. त्यामुळे तसेच कबीर साहेब पण सांगतात, सगळं आपल्या आतमध्ये आहे आणि आपण कुठेतरी त्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे शोधत आहे. तर संतांचं एकच म्हणणं आहे की आत्मारूपी भवसागरात तो परमात्मा आपल्या रोमामध्ये बसलेला आहे. आणि गुरु रविदासांच्या या पवित्र वाणीमध्ये तोच त्यांनी सांगितलं आहे, जो पे हमना पाप करंता आहे अनंता. गुरु रविदास महाराज सांगतात, जपतो तो नावाने आणि नाव जपताना आमच्या मनात अनेक भेद येतात की माझी कर्म, मी असे गुन्हे केलेले आहे, या गुन्ह्यामध्ये मी भरपूर मी माझा व्यवहार जो जीवनाचा आहे त्याच्यामध्ये माझं बरेच काही खोट केलेले आहे, मी बरेच लोकांना दगा धोके दिलेले आहे. तर गुरु रविदास महाराज म्हणतात, जेव्हापासून आम्ही परमात्म्याची भक्ती चालू केली, तो भूतकाळाच्या गोष्टी विसरत असतात. जो पे हमना पाप करंता, जोपर्यंत खऱ्या गोष्टीची आम्हाला किंमत होत नाही, तोपर्यंत आम्हाला खरा परमात्मा समजू शकत नाही. आहे अनंता, अनेक मोठे ते परमात्मा, ते परमपिता आपल्या रोमामध्ये, आपल्या मनामध्ये बसलेले आहे. त्यांना तुम्ही ते भूतकाळाची गोष्ट टाकून सांगून त्याला मागे दाबायचं नाही. तर गुरु रविदास महाराज पुढच्या वाक्यामध्ये सांगतात, पतित पावन नाम कैसे हुंता. जर मी माझ्या पापाचं, मी केलेल्या कर्माचं, आम्हाला जर आमचं मन आणि माझे कर्म शुद्ध करायचे असेल तर आम्हाला नामचिंतनाशी जुळावे लागेल. प्रभू परमात्म्याच्या भक्ती माझ्या माझ्या आत्म्यारूपी मनापासूनच सुरुवात करावी लागेल. जसे गुरु रविदास महाराजांच्या वाणीमध्ये सांगल्या जातो, ऐसी लाव तुझी बिन कोण करे, गरीब निवाज गोसैया मेरा माथे शतर धरे. तू गरीब, तू उंच आहे, तो गरीब आहे, असं कुठलाही भेदभाव नाही. ज्याप्रमाणे महाराज कबीर साहेब म्हणतात, अलख अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे, एक नूर से सब जग उपजे, कोण भले कोण मंदे. ते म्हणतात, या पृथ्वी तळावर एकाच मार्गाने सारे पृथ्वी तळावर आपण आलेलो आहोत, त्याच्यामध्ये भेदभाव कुठला आला? सर्वांनी जन्म त्याच योनीतून आपल्या परमात्म्याने जन्माला घातलेला आहे आणि ते आपण भेदभाव करणारे कोण? असे कबीर साहेब आपल्या पवित्र वाणीतून सांगतात की त्या परमात्म्याला जपण्यासाठी हे स्वच्छ निर्मळ आत्मा रूपी परमात्मा आपल्या मनामध्ये बसलेला आहे. जोपर्यंत तो त्याला आठवण करत नाही, तोपर्यंत परमात्मा स्वयं दिसत नाही आणि आमच्या नजरेपुढे येऊ पण शकत नाही. जपे नाम हम पाप करंता आहे अनंता. जोपर्यंत पापाची पश्चाताप होत नाही, आमच्या चुकीवर स्वतःही समाधानी व्यक्त करत नाही, तोपर्यंत माणसाच्या मनामध्ये एक निर्मळ आणि खऱ्या भावनेची संकल्पना येत नाही, असं गुरु रविदास महाराज आपल्या पवित्र वाणीतून सांगतात. जगद्गुरु रविदास महाराज पुढच्या वाक्यामध्ये काय सांगू इच्छित आहेत, तुम जो नायक अच्छो अंतर्जामी. हे प्रभू, तुम्हाला या सृष्टीचे करते धरते आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तुम मेरे स्वरूप पर तो स्वामी, तो दुःख काय होई.
तुम्हाला माझ्या डोक्यावर तुमचं छायाछत्र आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टी या सृष्टीची माहिती आहे. तुम्ही या प्रभू, आपण या जीवनामध्ये सर्वात माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, कारण तुम्ही या सृष्टीमध्ये जन्माला घालणारे तुम्हीच आहेत प्रभू. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे तुम्ही आमचे पालन करता आहे. तुमच्यावर तुम्ही या जीवनावर उपकार केलेले आहे. फक्त मीच विसरलो आहे की तुमच्या या उपकाराची भेट कोणत्या आणि कशा पद्धतीने करायची आहे. तर तुम्ही तुमची सांगल्याप्रमाणे या गोष्टीमध्ये आहे. तुम जो नायक अच्छो अंतर्जामी, तुम्ही सगळे करते धरते तुम्ही आहे. प्रभते जन जाने जनते स्वामी, या धरतीचे करता धरता तुम्ही आहेत प्रभू. तुम्हाला या दुनियेची, या घराची, या परमात्म्याची आणि माझ्या आत्म्यारूपी भवसागरातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे. कारण तेरे मन में सृजनहारा, गुरु रविदास महाराजांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट खोजत किथे फिरे तेरे घट में सृजनहार, तुझ्या मनामध्ये तो कस्तुरी प्रमाणे ही सुगंध आत्मा लपलेली आहे आणि त्या आत्म्याला सोडून तू इतर गोष्टी मागे धावत आहे. जसं मोहमायाच्या मागे, काही अनेक गोष्टीच्या मागे तुझं या आत्म्यारूपी परमात्म्याचं चिंतन सोडून, त्याची त्या परमात्म्याची सेवा सोडून तू इतर गोष्टीच्या मागे धावत आहे आणि सगळं तुझ्या आतमध्ये समावलेला आहे आणि त्या आत्म्याला सोडून तू इतर ठिकाणी जात आहे. असं गुरु रविदास महाराज प्रत्येक माणसाच्या या जीवनावर, या शरीराच्या प्रत्येक अवयवावर गोष्ट एक विचार म्हणून सांगतात. ज्याप्रमाणे गुरु रविदास महाराज पुढच्या वाक्यामध्ये सांगतात, शरीर आराधे मोको विचार देहू, या शरीरामध्ये अनेक प्रकारचे विकार येत आहेत. या विकाराच्या माध्यमाने मी प्रत्येक गोष्ट करू इच्छित नाही, कारण या पृथ्वीवर हा माझा अहंकार रूपी आत्मा प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकारामध्ये भरलेला आहे. पण जोपर्यंत मला या खऱ्या गुरु प्रेमांची, गुरु रविदासांच्या या पवित्र शब्दांचं जोपर्यंत वाक्य भाव कळणार नाही किंवा त्या परमात्म्याला मी कोणत्या पद्धतीने नाम स्मरण करून माझ्या या आत्म्याला परमात्मा रूपी जोडण्यासाठी मोहमायामध्ये अडकून गेलेलो आहे. पण या शरीराच्या मी मूळ घटनेला जोपर्यंत मला प्राप्त होत नाही, जसं गुरु रविदास महाराजांनी या पवित्र शब्दात सांगितले, शरीर आराध्य मोको विचार देहू, या शरीराला खऱ्या वेळेला कोणतं चांगलं काम करू देत नाही. ज्याप्रमाणे हे परमात्म्याने दिलेलं शरीर आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्म्याने आम्हाला या सुखाचं चिंतन कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे, या शरीराला प्रत्येक गोष्टीमध्ये मेडिटेशन असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला इडा पिंगला सुखमन नाडी, सगळ्या नाड्या आमच्या हातामध्ये आहे. या हृदयाचे ठोके पण आम्हालाच कळतात की कोणत्या पद्धतीने हे ठोके चालतात. हे एवढं माहिती असून पण मी प्रभू तुला विसरलेलो आहे आणि तू मला तुझ्या खुशीमध्ये घेऊन मला समावून घे आणि तू मला चांगला मार्ग दाखव. आणि सगळ्या चांगल्या मार्गावर मी चालण्याला स्वयं तयार आहे. जोपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीचं भाव चिंतन होत नाही, तोपर्यंत कोणतीच गोष्ट अमृतवाणीची पण लक्षात येणार नाही. पण गुरु रविदास महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, शिव सदन का अंत न पाया, ब्रह्मा खोजत जन्म गमाया. हे माझा जन्म असाच मी प्रत्येक कोणाचं काही ऐकून असंच माझं जीवन व्यर्थ जात आहे. तर गुरु रविदास महाराज म्हणतात, नाही, तोरोना पाती पूजून देवा, सहज समाधी करू हर सेवा. त्या हरिरूपी प्रत्येकाच्या मनात स्मरणामध्ये तो परमात्मा, तो राम, तो गोविंद, तो सतनाम, तो ओंकार आमच्या मनामध्ये लपलेला आहे. फक्त त्यांना जागृत करण्यासाठी
मला माझ्या आत्म्यारूपी माझ्या या देहाला वेळ नाही, वेळ नसल्यामुळे मी माझ्या आत्म्याला समजू शकत नाही। या शरीरावर या माझ्या पृथ्वीवर आल्यानंतर मी माझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष दिलं नाही। पण गुरु रविदास महाराजांनी या वाणीतून सांगितलेलं आहे, रविदास समदल समजावे कोही। गुरु रविदास महाराज सांगतात, या प्राण्या तू प्रत्येक अंधकारामध्ये तू लपलेला आहे, या अंधकारातून थोडं बाहेर ये आणि गुरु रविदास महाराजांच्या त्या प्रेम भक्तीच्या मार्गामध्ये गुरु रविदास महाराज सांगतात, साची प्रीत हम तुमसे जोरी, तुमसे जोर और संग तोरी। तुझ्या खऱ्या प्रीतीमध्ये, तुझ्या खऱ्या या जीवनाच्या शैलीमध्ये मला एक डुबकी लावून माझं मन पवित्र अमृतासारखं धुवून निर्मळ करावं लागेल। ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेस गुरु आणि शब्दांचा उल्लेख होतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आमचे महान महापुरुष प्रत्येक गोष्टीला आपल्याला सांगल्या जातं, सत्यविद्या पडे प्राप्त करे सत्यज्ञान, रविदास बिन विद्या नरक को जाने अनजान। प्रत्येक गोष्टी माहिती असताना सुद्धा मी त्याच्यावर लक्ष देऊ इच्छित नाही। पण गुरु रविदास महाराज म्हणतात, या शरीरारूपी भवसागरामध्ये प्रत्येक विकार लपलेला आहे, त्या विकाराला तुम्हाला साफ करावं लागेल। जसे कबीर साहेब सांगतात, तीर्थ गए से एक फल, संत मिले फल चार, सतगुरु मिले अनेक फल, कहे कबीर विचार। कबीर साहेब पण हे सांगतात, कबीर साहेब पण म्हणतात, तीर्थ गेल्यानंतर एक फळ मिळेल, पण संतांच्या संगतीत, संतांच्या विचारामध्ये, संतांच्या अमृतवाणीमध्ये जे फळ मिळतात ते फळ तुम्हाला या सृष्टीवर, या दुनियेमध्ये कुठेही मिळणार नाही। जो गुरु रविदास महाराजांच्या या पवित्र आजच्या वाणीमध्ये समजून घेण्यासारखे बरंच काही लपलेलं आहे। या वाणीचा पवित्र संदेश हाच आहे की या जीवनाच्या पवित्र या शरीराच्या प्रत्येक देहामध्ये तो परमात्मा लपलेला आहे आणि त्या परमात्म्याला जागृत करण्यासाठी स्वयं तुमच्या मनाला प्रेरित करावं लागेल। आणि त्या परमात्मा आपल्या कुठं नसून या आत्मारूपी भवसागरामध्ये आमच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जिथे आपण कुंकू लावतो, टिळा लावतो, तिथून तो समर्पित होतो। जसं म्हणतात, नाम तेरी की ज्योत लगाई, भय उजियारो भवन सगलारे। तुझ्या नावाची या आत्म्यारूपी भवसागराला, या ज्योतला ज्योत पेटून माझ्या जीवन झोपलेल्या आत्म्याला जागृत करत आहे आणि करावं लागेल। तेव्हा तुम्हाला खऱ्या परमात्म्याची आणि खरी वाणीतली खरी कला आणि गुरुंच्या पवित्र या शब्दांचं भाव कळेल। कारण गुरु रविदास महाराजांच्या पवित्र आजच्या शब्दामध्ये इथं काही भरपूर सांगलं आहे, इथे मी संपवतो। जय गुरुदेव, जय श्री गुरु रविदास। सतनाम सतनाम।